अल्पवयीन आरोपीचं वय 14 करायला हवं. पुण्यातल्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. अमित शहांनाही याबद्दल विनंती करणार असल्याचं अजितदारांचं म्हणणं. पुण्यात चिमुकलीवर अत्याचार, कडक कारवाई करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. पुण्यातील घटना हादरवून टाकणारी, राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही, सुषमा अंधारेंची सरकारवर टीका. आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार, आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतरच होणार, सूत्रांची माहिती. 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा आणावीच लागेल, दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती. आचारसंहिता लागण्याआधी मागण्या मान्य करा, अन्यथा फडणवीसांना खूप पश्चाताप होईल, जरांगेंचा इशारा. निवडणूकपूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा, लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार, वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ, 100-200 रुपयाऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार. एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने लुटा, हा सरकारचा धंदा, विजय वडेट्टीवारांची टीका. तर विकासासाठी मुद्रांक शुल्कामध्ये वाढ, अजित पवारांकडून मुद्रांक शुल्क वाढीचं समर्थन.